प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये आता या सईचा ॲक्सिडेंट होताना आपल्याला दिसणार आहे. आणि इकडे आता हर्षवर्धन या हॉस्पिटलमध्ये येऊन सागरला खूप फितवताना तुम्हाला दिसणार आहे. आणि सागर त्याच्या जाळ्यात अडकताना सुद्धा आपल्याला दिसेल. तर प्रेक्षकांना झालं असं की सईचा अपघात झाल्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये आणतात, तेव्हा तिला ब्लडची गरज असते. पण सागरला शंका असल्याने की सई नक्की माझीच मुलगी आहे की नाही, त्यामुळे तो ब्लड देत नाही. चुकून माझा वेगळा ब्लड ग्रुप निघाला तर सगळ्यांना कळेल की सई ही माझी मुलगी नाहीये. आणि तो मुक्ताला सांगतो की तू सावनीला फोन करून बोलून घे. तेव्हा मुक्ता सावनीला फोन करून तिला बोलून घेते. पण हर्षवर्धन हॉस्पिटलला येण्याआधीच एक प्लॅन करतो आणि मग हॉस्पिटलला येतो. हॉस्पिटल आल्यानंतर मुक्ता ही सावनीला ब्लड देण्यासाठी सांगते. तेव्हा ती पण सांगते की मी देऊ शकत नाही. आणि इकडे मग हर्षवर्धन मुद्दाम बोलतो की माझा पण ब्लड ग्रुप तोच आहे, मी देऊ शकतो. आणि सागरकडे बोलून त्याला फितवतो की शेवटी मुलीचं रक्त बापामध्ये येणारच ना, सई ही माझीच मुलगी आहे, त्यामुळे माझा आणि तिचा ब्लड ग्रुप एकच आहे. खरं तर त्याचा ब्लड ग्रुप सेम नसतं, त्याने ब्लड देण्याआधीच ब्लड अरेंज केलेलं असतं आणि ते सईला देतात. त्यामुळे हर्षवर्धनने ब्लड देण्याआधीच सईला ब्लड दिलेलं असतं. त्यामुळे हर्षवर्धनचा नक्की कोणता ब्लड ग्रुप हे कळतच नाही. पण सागरला मात्र तो भडकवण्यात यशस्वी होतो की माझा सुद्धा ब्लड ग्रुप सईचा जो आहे तोच आहे. आणि इकडे सागरला पण वाटतं की खरंच सई ही हर्षवर्धनची मुलगी आहे. पुढे मग थोड्या वेळाने सईला शुद्ध आलेली आपल्याला दिसणार आहे.